श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार. मी गीतांजली कोटियन, इनर व्हॉइस संगीत कला विद्यालयाची संचालिका. आता आम्ही ह्या रामनवमीच्या औचित्याने रामायण गीतमाला हा रामायणावरती जी गाणी आहेत त्याचं प्रोजेक्ट सादर करतो आहे. तर ते आपण जरूर बघावं आणि जरूर त्याचा स्वाद घ्यावा. पण हे घडण्यामागे सगळ्यांची एवढी मेहनत आहे की आमचे जे संगीत कला विद्यालयाचे हे जे तुम्ही गायक बघतायत त्यांनी प्रत्येकाने गाण्यासाठी सोडून पण बाकी हे कसं आपल्याला नीट करता येईल याच्यासाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. आणि त्याच्याच जोडीने भालचंद्र गोखले यांनी निवेदन पण करायची जबाबदारी उचलली. आमचे नेहमीचे संदीप वगळ सर व्हिडिओग्राफर, ते आम्हाला आत्तापर्यंत गेली 6-7 वर्ष चांगलं गायडन्स देत आहेत. त्याच्यामुळे हे सगळं घडतं आहे. आणि ही जी गाणी आली माझ्याकडे ती कशी आली, ओळखीने आली कोणाच्या, ते घेऊन आले आणि माझ्यापुढे चक्क त्यांनी सांगितलं याला तुम्ही चाली लावा. ते सुधाकर कौशिक गुरुजी आणि शिंदे म्हणून ते घेऊन आले इथे आणि त्यांनी सांगितलं तुम्ही चाली लावा. तर मी म्हटलं हे तर माझं काय कधी केलेलं नाही काम. आणि रामायणाची गीतं म्हणजे सुधीर फडक्यांची रामायण गीत पुढे आपण काय आहोत असं मला एक क्षणभर वाटलं. पण नंतर दुसऱ्या क्षणी मी असा विचार केला की नाही, हे चालत आलेलं आहे म्हणजे रामाचीच इच्छा आहे. तर ते जवळजवळ 1.5 वर्ष चालू होतं माझं काम. पण हे जे आता तुम्ही गायक बघताय यांनी सगळ्यांनी उचलून धरलं आणि त्याच्यामुळे आज एवढा यूट्यूबवर आम्ही प्रदर्शित करण्यासाठी आमची इच्छा होती ती माझी आणि सगळ्यांची पण ती इच्छा पूर्ण झाली. तर त्याच्यामुळे आपण जरूर हे ऐकावं आणि जरूर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, लाईक करा आणि शेअर करा. पण नक्की आनंद घ्या आणि तुम्हाला आवडेल नक्की. कारण यावेळेस मी असं ठरवलं की रामायण गीत किंवा भक्तिगीत म्हटलं की एक ताल ठरलेला असतो. तर मी तसं ते मोनोटोनस व्हायला नको म्हणून मी वेगवेगळे ताल आणि वेगवेगळे राग त्या गाण्याच्या मूडप्रमाणे मी करायचा प्रयत्न केला. हा पहिला प्रयत्न आहे, त्याच्यामुळे काही चुका झाल्या असतील तर क्षमा असावी. पण बघा तुम्ही आणि लाईक करा. त्याचप्रमाणे भारतेंदू
म्हणून माझा एक विद्यार्थी आहे, तो जे सगळे सोशल मीडियाचं हे काम बघतो, त्यांनी हे जे बॅनर केलं आहे ते इतकं उत्कृष्ट आहे की म्हणजे कोणी बघितलं तर विचारणार कोणाकडनं केलं. आणि हा नेहमी उद्युक्त असतो आणि असं छान काम करून देतो. तर हे सगळं छोट्या आपल्या क्लासच्या मार्फत हे सगळं होतं की म्हणजे कोणी प्रोफेशनल घ्यायची गरज नाही लागली. पण देवाची इच्छा अशी होती की वैशाली सामंतसारखी आज म्हणजे आपण म्हणतो की बॉलिवूड म्युझिकमध्ये जी प्रसिद्ध असलेली गायिका, तर ती पण त्यावेळेस उपलब्ध आम्हाला झाली. ती पण त्यांच्याबद्दल पण मी त्यांचं 2 शब्द बोलते की जे आम्ही पार्ल्याला बझिनमध्ये स्टुडिओ आहे तिकडे आम्ही हे जे रेकॉर्डिंग केलं तो प्रोफेशनल स्टुडिओ आहे. तर तिकडे दुसऱ्या स्टुडिओमध्ये ती गायला आलेली. तर सत्यजित म्हणून जे रेकॉर्डिस्ट आमचं रेकॉर्डिंग केलं त्यांनी आमच्या नकळत तिला विचारलं आणि तिला चक्क आमच्याबरोबर त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे याल का गायला. आणि तिने पण एवढी मानसिकता दाखवली की काही ओळख नव्हती, पण त्यांच्या एका शब्दावरती आली. आल्यानंतर ओळख निघाली ते तर चांगलंच आहे, अनिताची ओळख निघाली, शाळेतली मैत्रीण. पण तिला चाल पण आवडली म्हणून ती आधी म्हणाली थोडीशी एक लाईन ऐकवा, मग उखडा ऐकवा, मग अंतरा ऐकवा, आणि चक्क ती मग रेकॉर्डिंग करूनच गेली बाहेर. आणि म्हणजे ती आली पण ती आणि हॅपी होऊन गेली. तर त्याच्यात मोठं श्रेय त्यांचं आहे की तिने रामसेवा म्हणून आज एवढ्या मोठ्या गायिकेने एवढी दर्शवली इच्छा. हेच आमच्यासाठी खूप आहे. तिकडेच आम्हाला राम पावल्यासारखं झालेलं, वाटलेलं सगळ्यांना की नाही एवढी व्यक्ती आली आपल्याकडे प्रसिद्ध आणि गाऊन गेली. आणि त्याचप्रमाणे हां, आणि बझिनचे जे रेकॉर्डिस्ट आहेत सत्यजित, त्यांनी आम्हाला तर एवढी हेल्प केली की म्हणजे त्यांनी जे काय रेकॉर्डिंगचं मटेरियल पण आम्हाला दिलं ते एवढं विचारपूर्वक दिलं की आपल्याला शब्द नाहीत त्यांना थँक्स म्हणा. म्हणजे थँक्स हा शब्द त्याच्यापुढे छोटा आहे. ते आम्ही रेकॉर्डिंग आत्ता इथे करताना आम्हाला वाटलं की म्हणजे जाणवलं. आणि आमचे जे म्युझिशियन्स होते आमच्याबरोबर, रोशन कांबळे तबलासाठी होते, तबला वादन करतात ते, आणि रुपेश खरात कीबोर्डवरती होते, आणि दिलीप जाधव पर्कशनसाठी होते. तर ह्या सगळ्यांनी, हे सगळे कमर्शियल लोक आहेत, कमर्शियल लाईनमधले, ह्यांनी पण येऊन आम्हाला एवढी साथ चांगली दिली की हे प्रोजेक्ट असं एवढ्या मोठ्या रूपाने प्रोजेक्ट एवढं तयार होईल असं कधी वाटलंच नव्हतं. तर ह्या सगळ्यांना मी थँक्स म्हणते. आणि या प्रोजेक्टसाठी जयंत गोखले आणि अनिता गोखले यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मी सुधाकर कौशिक, रामायण गीतमाला या गीत संग्रहाचा मी कवी आहे. आणि हा गीत संग्रह फक्त प्रभू रामरायाच्या कृपेने, त्यांच्या आज्ञेने, आणि मी तर म्हणून त्यांच्या शब्दामध्ये माझ्या हातून अवतरलेला आहे. श्रेय प्रभू रामरायांचंच आहे. तरी मी कसं करू शकलो हे मी अजूनही सांगू शकत नाही. पण रामरायांची इच्छा असेल तर काही चमत्कार घडू शकतात. तसा माझ्या हातून 18 कवनांचा संग्रह लीला गवारीतल्या पहिल्या 13 गाण्याची स्वरबद्ध रचना आदरणीय कोटियन मॅडम, त्यांचं वाद्यवृंद, त्यांच्या गायिका गायक यांच्याकडनं यूट्यूबसाठी निर्माण व्हावा, हाही एक मिळून रामरायांचा चमत्कार आहे. सगळं रामरायांच्या इच्छेने घडत आहे आणि पुढे जे काही येते की रामरायांच्या इच्छेनेच घडेल. रामरायांचे तर आभार मानायलाच हवे, पण इतर सगळ्यांचे सुद्धा मी आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. रामायण का वाचावे आणि रामायणातून आपण थोडक्यात काय शिकतो, तर रामायण आपल्याला देव, दानव आणि मानव या सर्वांची मानसिकता समजून घेऊन त्यांचे विचार आणि कृती त्यांचा सखोल शोध घेण्यास प्रवृत्त करतं. कारण आजही आधुनिक मानवामध्ये ते सर्व चांगले आणि वाईट गुण आहेत. त्यामुळे चांगले विचार आणि वाईट विचार यांचं युद्ध सतत चालू आहे.
वाल्मिकी मुनी लिखित रामायण हे आद्य महाकाव्य तेव्हापासून ते आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधुनिक युगातही सगळ्यांना तेवढीच भुरळ पाडणारं कथासार आहे. रामायण आणि महाभारत या ग्रंथांनी आणि त्यातील तत्त्वज्ञानाने हजारो वर्षे आपल्या अनेक पिढ्यांचं वैचारिक आणि भावनिक पोषण केलेलं आहे. राम आपला आदर्श पुरुष आणि त्याचे चरित्र हे सामान्य संस्कारी लोकांचं आदर्श बनून राहिलेलं आहे. त्यांच्या कथांनी आपल्याला साहित्य, संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, नाट्य अशा सगळ्या कलांना प्रेरणा दिलेली आहे. त्याचबरोबर रामायणातील गाणी आणि त्याचं नाट्य रूपांतर आपल्याला नेहमीच बघायला आणि ऐकायला भरपूर आवडतं. तर असं हे सर्वांना भावणारं रामायण आणि त्यावरील काही नवीन रचना कवी श्री सुधाकर कौशिक यांनी लिहिल्या आहेत आणि त्या श्रीमती गीतांजली कोटियन मॅडम यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. या संगीतबद्ध केलेल्या काही रचना आमचे संगीत कला विद्यालयाचे गायक आणि गायिका आपल्यापुढे सादर करणार आहेत. तर ऐकूया पहिलं गाणं, ज्यामध्ये गणपती बाप्पा तसेच प्रभू रामचंद्र यांना नमन करून त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणराज गणराज गणराज
पुढील गाण्याचं शीर्षक आहे श्रावणबाळ. तुम्हा सर्वांना श्रावणबाळाची कथा माहीत आहेच. श्रावणकुमार नावाचा आज्ञाधारक मुलगा आपल्या आंधळ्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रा करावयास गेलेला असतो. त्याच्या आईवडिलांना तहान लागते आणि नदीकाठी पाणी आणायला श्रावणबाळ गेला. त्याचवेळी राजा दशरथ शिकार करत होते. तर त्यांना पाण्याचा आवाज ऐकून असा भास झाला की इकडे एखादा प्राणी तर नाही येणार, आणि त्यांनी त्या दिशेने नेम धरून बाण सोडला. दुर्दैवाने तो बाण श्रावणकुमारांना लागला आणि श्रावण वेदनेने ओरडला. मग दशरथ राजा यांच्या लक्षात आलं की काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि चुकून त्यांनी श्रावणकुमाराला जखमी केलेला आहे. मरणापूर्वी श्रावण यांनी राजाला विनंती केली की माझ्या आईवडिलांना सत्य सांगा आणि मुख्य म्हणजे त्यांना पाणी पाजा. राजा दशरथांनी ते मान्य केलं आणि ते सत्य ऐकून श्रावणाच्या आईवडिलांना फार फार दुःख झालं. तेव्हा त्यांनी राजा दशरथ यांना शाप दिला की जसा आमचा मुलगा आमच्यापासून दूर गेला तर तसाच एक दिवस तुमचाही मुलगा तुमच्यापासून दूर जाईल. अर्थात पुढे हा शाप रामाच्या वनवासाच्या वेळी खरा ठरला. तर अशी ही रामायणातली एक महत्त्वाची कथा आहे. तर आता ऐकूया या प्रसंगावर आधारित 2 गीतं. पहिल्या गीताचं नाव आहे श्रावणबाळ आणि दुसऱ्या गीताचं नाव आहे ये राजसा. तर ही भावनाप्रधान गाणी आपण आता ऐकणार आहोत. आणि श्रावणबाळ या गीताचे गायक आहेत श्री संदीप कारेकर आणि ये राजसा हे गीत वृंदा जांभेकर आणि वैशाली सामंत यांनी गायलं आहे. तर ऐकूया पुढील 2 गीतं. धन्यवाद. नमस्कार, मी संदीप कारेकर. SKVचा 4 वर्षापासून मी स्टुडंट आहे. आत्तापर्यंत जी गाणी गायली ती चित्रपटातली किंवा जे फेमस अल्बम्स असतात त्याच्यातली गझल्स वगैरे अशी गायलेली. आतापर्यंत जी रामायणाची हे होती ती सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेली. परंतु मॅडमकडे जी रामायण गीतमालाची जी गाणी आली लिहिलेली ती मॅडमनी स्वतः त्याच्या चाली बांधल्या. त्यातीलच एक गाणं श्रावणबाळाची व्यथा त्यात मांडलेली आहे. ते गाणं मी आता गात आहे. आपण ते ऐकाल आणि ते तुम्हाला आवडेल असे मी आशा करतो. आणि हे इनर व्हॉईस चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. हा कुणी सोडिला बाण जो की घेईल माझा प्राण. हा कुणी सोडिला बाण जो की घेईल माझा प्राण. माता पित्यांचे दर्शन मजला, माता पित्यांचे दर्शन मजला, होईल का ते पुन्हा. किती अवचित अघटित घडले माझा काय गुन्हा. हा कुणी सोडिला बाण जो की घेईल माझा प्राण. किती उरी उठे वेदना, किती उरी उठे वेदना, अनजीव घेणी कळ. कोण नेऊनी त्वरे देईल, कोण नेऊनी त्वरे देईल माता पित्यांना जळ. माता पिता तान्हेले माझे
माता पिता तान्हेले माझे करीतील मज आठवा परी कसा जाऊ मी देवा परी कसा जाऊ मी देवा झडकरी कुणा पाठव हा कुणी सोडिला बाण जो की घेईल माझा प्राण पुण्य माझी पणा लावितो पुण्य माझी पणा लावितो देवा आता धाम कृष्णाशमवी माता पित्यांची कृष्णाशमवी माता पित्यांची विसरीन माझा घाव प्राण कसा तू नेशील माझा प्राण कसा तू नेशील माझा मीनच सोडी प्राण शमव शुष्कता प्रथम त्यांची शमव शुष्कता प्रथम त्यांची तू समाजी आण हा कुणी सोडिला बाण जो की घेईल माझा प्राण माता पित्यांचे दर्शन मजला माता पित्यांचे दर्शन मजला होईल का ते पुन्हा किती अवचित अघटित घडले माझा काय गुन्हा हा कुणी सोडिला बाण जो की घेईल माझा प्राण हा कुणी सोडिला बाण. नमस्कार मंडळी, मी गायिका वैशाली सामंत. संगीतकार गीतांजली जोगळेकर कोटियन यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं मी नुकतंच गायलं पार्ल्याच्या बझिन स्टुडिओमध्ये, जे आता रिलीज होतं आहे आणि त्या अल्बमचं नाव आहे रामायण गीतमाला. या गीताचे शब्द लिहिले आहेत सुधाकर कौशिकजी यांनी आणि फार गोड असं कॉम्पोजिशन आहे गीतांजली ताईंचं. आणि स्त्री संगीतकारासाठी गाताना एक विशेष आनंद आणि अभिमान वाटतो. तेव्हा आमचं हे गाणं जरूर ऐका, रामायण गीतमाला अल्बममधलं. धन्यवाद. जल दिले सहाती परिणा तू शब्द बोललासी जल दिले सहाती परिणा तू शब्द बोललासी काय जाहले तुझे रे सोन्या काय जाहले तुझे रे सोन्या मन भर काही उदासी जल दिले सहाती परिणा तू शब्द बोललासी बोलच ना रे बोल रे बाळा बोलच ना रे बोल रे बाळा गप्प गप्प तू का गप्प गप्प तू का तहानले ते करणामुचे तहानले ते करणामुचे मार तुझ्या त्या हाका जल दिले सहा
शब्द बोललासी अंगाई गाऊन जो जो करीन मी अंगाई गाऊन जो जो करीन मी ये रे माझ्या बाळा ये रे माझ्या बाळा हरिया बोला धरू नको रे हरिया बोला धरू नको रे करू नको रे चाळा जल दिले हाती परिणा तू शब्द बोललासी जल दिलेस हाती परिणा तू शब्द बोललासी काय जाहले तुझ रे सोन्या काय जाहले तुझ रे सोन्या मन भर काही उदासी जल दिलेस हाती परिणा तू शब्द बोललासी. पुढील गाण्याचं शीर्षक आहे रामजन्म. राजा दशरथाने केलेल्या पुत्र कामेष्ठी यज्ञामुळे राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला. परंतु कौसल्या मातेच्या पोटी श्रीराम यांचा जो जन्म झाला त्याला सर्वात जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे श्रीराम हे विष्णूचा अवतार मानले जातात आणि रामायण या संपूर्ण पौराणिक कथेचा केंद्रबिंदू आदर्श पुरुष श्रीराम असल्यामुळे साधारण मार्च-एप्रिल महिन्यात येणारे चैत्र शुक्ल पक्ष नवमी या दिवशी राम जन्माच्या आनंदाप्रित्यर्थ रामनवमी हा सण साजरा केला जातो. तर ऐकूया रामजन्म या महत्त्वाच्या आणि लोकप्रिय प्रसंगावर आधारित एक समूहगीत, ज्यामध्ये संगीत कला विद्यालय माहीम येथील गायक आणि गायिका यांनी भाग घेतला आहे. तसेच संगीत दिलं आहे श्रीमती गीतांजली कोटियन यांनी. या सर्व गीतांचे गीतकार आहेत कवी सुधाकर कौशिक. धन्यवाद. आनंदाने नाचूया आमोदाने गाऊया आनंदाने नाचूया आमोदाने गाऊया राम जन्मला राम रंगी रंगूया राम जन्मला राम रंगी रंगूया आनंदाने नाचूया आमोदाने गाऊया. फुलबाजांच्या चांदणी आनंदाने नाहूया फुलबाजांच्या चांदणी आनंदाने नाहूया आनंदाने नाचूया आमोदाने गाऊया. रंगपंचमी खेळा रे रंग उधळणी रंगारे रंगपंचमी खेळा रे रंग उधळणी रंगारे इंद्रधनुषी रंगामध्ये रंगुनी सारे जाऊया इंद्रधनुषी रंगामध्ये रंगुनी सारे जाऊया आनंदाने नाचूया आमोदाने गाऊया. भजन पूजन करा रे भक्तीचा हा माळा रे भजन पूजन करा रे भक्तीचा हा माळा रे सत्वाची ती बीजे पेरुनी आत्मरंगी रंगूया सत्वाची ती बीजे पेरुनी आत्मरंगी रंगूया आनंदाने नाचूया आमोदाने गाऊया. वसंतोत्सव करा रे आनंदे गोप गुंफारे वसंतोत्सव करा रे आनंदे गोप गुंफारे चेर धरुनी आज अंगणी धुंद होऊन नाचूया चेर धरुनी आज अंगणी धुंद होऊन नाचूया आनंदाने नाचूया
जन्माचे मुक्त चिसारे होऊया, पाप फेडूया जन्माचे मुक्त चिसारे होऊया, आनंदाने नाचूया, आमोदाने गाऊया, आनंदाने नाचूया, आमोदाने गाऊया. राम जन्मला, राम जन्मला, राम रंगी रंगूया, राम जन्मला, राम जन्मला, राम रंगी रंगूया, राम जन्मला, राम जन्मला, राम रंगी रंगूया. पुढील गाणं आहे आनंद वनभुवनी. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या जन्मानंतर सर्व अयोध्या नगरीमध्ये आनंद झाला. सर्व नागरिक नव्हे तर निसर्गातील सर्व घटकसुद्धा आपले नित्यधर्म विसरून रामजन्माच्या आनंदात तल्लीन झाले. तर ऐकूया या प्रसंगावर आधारित एक गाणं, त्याचं शीर्षक आहे आनंद वनभुवनी आणि गायिका आहेत संगीत कला विद्यालयाच्या श्रीमती वृंदा जांभेकर. ही सर्व गीते कवी सुधाकर कौशिक यांनी लिहिली आहेत. तर ही गीतं संगीतबद्ध केली आहेत आमच्या गुरुमाऊली श्रीमती गीतांजली कोटियन मॅडम. तर ऐकूया पुढील गाणं आनंद वनभुवनी. सबकलानंद येथे पुढे सरिताची सरेना, सबकलानंद येथे पुढे सरिताची सरेना. धुंद जाहला रामचरणी, धुंद जाहला सबकलानंद येथे पुढे सरिताची सरेना. संगीत सजले, गायन सजले, संगीत सजले, गायन सजले. धुंद जाहले रंग, धुंद जाहले रंग. मूर्तिकार चित्रकार कला संगमी दंग, मूर्तिकार चित्रकार कला संगमी दंग. गंधही भरला कला कलाना, गंधही भरला काळाचे भानची ना. सबकलानंद येथे पुढे सरिताची सरेना. तुई तुई नाचती मोर आणि हरण शावके बागडती. तुई तुई नाचती मोर आणि हरण शावके बागडती. आमोदे अंगणी खेळता दुडू दुडू बाळे पळती. आमोदे अंगणी खेळता दुडू दुडू बाळे पळती. झंकारुनी ती रुदन वीणा,
नमस्कार, मी वृंदा जांभेकर. मी गेले 2 वर्ष कोट्यान मॅडमकडे SKVमध्ये येते, म्हणजे शिकते गाणं. आणि मॅडमकडे जेव्हा हे प्रोजेक्ट आलं गीत रामायण गीतमालेचं, तेव्हा त्यांनी मला काही चाली ऐकवल्या आणि त्या मला इतक्या आवडल्या की म्हटलं नाही, आपण हे करायचं. आणि त्यांनी मला त्यातली काही गाणी दिली आणि ती तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्ही ऐका आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. पुढील गाण्याचं शीर्षक आहे दे मजला. राम आणि त्यांचे बंधू लहानाचे मोठे होत असताना ऋषी विश्वामित्र राजा दशरथाकडे रामाला त्यांच्याबरोबर पाठवण्याची विनंती करतात, कारण अनेक असुर ऋषीमुनींना वनात खूप त्रास देत होते. अशा दुष्ट असुरांचा नाश करण्यासाठी श्रीरामाने ऋषी विश्वामित्रांबरोबर वनात यावे. त्याचबरोबर युद्ध कौशल्याने शिक्षण रामाने घ्यावे अशी ऋषी विश्वामित्र आपली इच्छा प्रकट करतात. या घटनेवर आधारित एक गाणं आपल्यापुढे सादर होत आहे, दे मजला. आणि गात आहेत डॉक्टर रामस्वामी, जे अमराठी असूनसुद्धा त्यांनी अतिशय तन्मयतेने हे गाणं सादर केलं आहे. राम दशरथा दे मजला राम दशरथा. नको मनिती खंता, नको मनिती खंता, यज्ञ रक्षिण्या धर्म कारणे हीच मनीषा आता. राम दशरथा, राम दशरथा दे मजला राम दशरथा. पुत्र नव्हे तुझ पोटीचे, पुत्र नव्हे तुझ पोटीचे, सूर्याची जन्माले, सूर्याची जन्माले. संत रक्षिण्या दैत्य भक्षिण्या विष्णूची अवतरले. संत रक्षिण्या दैत्य भक्षिण्या विष्णूची अवतरले. हे मजला राम दशरथा, राम दशरथा हे मजला राम दशरथा. दैत्य मातले अवनीवरती, दैत्य मातले अवनीवरती, यज्ञ याग भंगले, यज्ञ याग भंगले. अत्याचारी कामुक भारी नारीसी गांजले. अत्याचारी कामुक भारी नारीसी गांजले. हे मजला राम दशरथा, राम दशरथा हे मजला राम दशरथा. सूर्य प्रतापी चंद्र प्रतापी, सूर्य प्रतापी चंद्र प्रतापी, आहेच ती पुत्र तुझे, आहेच ती पुत्र तुझे. रणी उतरता त्यांच्या पुढती कोण उभा साजे. रणी उतरता त्यांच्या पुढती कोण उभा साजे. हे मजला राम दशरथा, राम दशरथा हे मजला राम दशरथा. नको मनिती खंता, नको मनिती
वैखंता यज्ञरक्षिण्या धर्मकारणे हीच मनीषा आता राम दशरथा राम दशरथा राम दशरथा. நமஸ்காரம். என் பேர் டாக்டர் ராமசுவாமி. டாக்டர்னா மெடிக்கல் டாக்டர் இல்லை, நான் பிஹெச்டி பண்ணியிருக்கேன் பிஸ்னஸ் மேனேஜ்மெண்ட்டில். அண்ட் என் பேர்லேயே ராமர் இருக்குது, ராமசுவாமி. ஸோ இந்த ப்ரொஜெக்டில் நாங்கள் வேலை பண்ணினது, மேடம் கூட வேலை பண்ணியிருந்த லிரிக்ஸ் கிடச்சி எல்லாம் மராட்டிலேயே இருக்கும். ஸோ இந்த மராட்டி பாட்டு, மராட்டி லிரிக்ஸை பிடிச்சி அதோட தாளம், அதோட ராகம்லாம் கண்டுபிடிச்சி கம்போஸ் பண்ணி அவர் ரொம்ப அசாத்தியமாக அவர் பண்ணியிருக்காரு. அண்ட் அதோட பெரிய விஷயம் என்னென்னா, அது என்ன ஒரு நான் மகாராஷ்டிரனை மராட்டி பாட்டு பாட வச்சு அது கரெக்டாக ப்ரொனன்சியேஷன் அது வர வரைக்கும் வர ப்ராக்டிஸ் பண்ணி 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 அது வர வந்து கண்டிப்பாக நீங்கள் இந்த ஆல்பத்தை கேட்கணும், ஆல்பத்தை பார்க்கணும். இந்த 26 மார்ச்சுக்கு ராமநவமி அன்றைக்கி அந்த லான்ச் பண்ணுறோம் நாங்கள். ஸோ திஸ் இஸ் அ எக்ஸலண்ட் கலெக்ஷன் ஆஃப் சாங்ஸ். அண்ட் இவர் 10,000 வருஷத்துக்கு அப்புறமும் இவர் நம்ம மனசில் உட்காண்டிருக்காரு ராமர். ஸோ அதே ஒரு பெரிய விஷயம். அண்ட் திஸ் இஸ் ஸ்மால் ட்ரிபியூட். வி ஆர் ஆக்சுவலி லக்கி, நாங்களாக லக்கியாக்கும். எங்களுக்கு ஒரு இது மாதிரி ஒரு வாய்ப்பு கிடச்சிருக்கு, ஒரு ஆப்பர்ச்சுனிட்டி டு சிங் இன் ப்ரைஸ் ஆஃப் லார்ட். அண்ட் ஒரு பாட்டும் ஒரு கம்போசிஷனும் அது சூஸ் பண்ணி அதை செலக்ட் பண்ணி அதோட மீனிங் வெளியில் வந்து. ஸோ உங்களுக்கு மராட்டி தெரியணும்னு அவசியமே இல்லை. நீங்கள் பாட்டு கேட்டால் அந்த ராகத்தில் ஒரு சின்ன சின்ன வேர்ட்ஸ் எல்லாம் பிடிச்சிருந்தாலே உங்களுக்கு அந்த ராகத்தோட எசன்ஸ் வந்துவிடும். ஸோ மராட்டியில் பாவனா போச்சில் சொல்லுவா, தட் இஸ் அந்த ஃபீலிங்ஸ் அந்த பாட்டோடு அது வெளியில் வரும். ஸோ தட் இஸ் எக்ஸாக்ட்லி வாட் ஹேஸ் பீன் ஹேப்பனிங் இன் திஸ் பர்டிகுலர். இட் இஸ் வெரி டிஃப்ரெண்ட் ஃப்ரம் நார்மல் ஆல்பம்ஸ் ஆஃப் டிவோஷனல் சாங்ஸ். ஐ விஷ் தட் ஆல் ஆஃப் யூ ஷுட் லிசன் டு தீஸ் சாங்ஸ். அதாவது கேளுங்கோ, லைக் பண்ணுங்கோ, ஷேர் பண்ணுங்கோ, அண்ட் சப்ஸ்கிரைப் பண்ணுங்க எங்கள் சேனலுக்கு, இன்னர் வாய்ஸ் சேனலுக்கும். अँड रामस्वामी साइनिंग ऑफ. थँक्यू व्हेरी मच. पुढील गाण्याचं शीर्षक आहे त्राटिका वध. अशी कथा आहे की त्राटिका एक अत्यंत बलवान राक्षसीण होती आणि ती जंगलात राहून ऋषीमुनींच्या यज्ञांचा नाश करत असे. त्यामुळे सर्व ऋषीमुनी त्रस्त झाले होते. विश्वामित्र ऋषी राजा दशरथांकडे आले आणि त्यांनी त्राटिका राक्षसीचा नायनाट करण्यासाठी राम आणि लक्ष्मणाची मदत मागायचं ठरवलं. राजा दशरथ प्रथम जरा घाबरले, कारण राम आणि लक्ष्मण लहान होते. परंतु ऋषींच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी परवानगी दिली. श्रीरामाने ऋषींच्या आज्ञेचं पालन करत त्राटिकाला लढण्यासाठी आव्हान दिलं आणि शेवटी धर्मरक्षणासाठी तिचा वध केला. यानंतर विश्वामित्र प्रसन्न झाले आणि त्यांनी राम लक्ष्मण या दोघांना अनेक दिव्य अस्त्रे आणि शस्त्रे दिली. थोडक्यात ही घटना रामायणातील रामाच्या पराक्रमाची आणि अन्यायाचा नाश करण्याच्या निश्चयाची पहिली मोठी कृती मानली जाते. तर ऐकूया त्राटिका वध या प्रसंगावर आधारित पुढील गाणं, ज्याचं शीर्षक आहे त्राटिका वध आणि गायिका आहेत अनिता गोखले आणि किरण खानविलकर. तोच धुंद गंध आला मनुज भक्षिण्या चला, मनुज भक्षिण्या चला. तोच धुंद गंध आला मनुज भक्षिण्या चला, मनुज भक्षिण्या चला.
गोडी तोच धुंद गंध आला मनुज भक्षिण्या चला मनुज भक्षिण्या चला दिवस कितीचे जाहले परी दिवस कितीचे जाहले परी शुद्धाना झाली शांत शुद्धाना झाली शांत वैराणवनी शुद्धान सोसे वैराणवनी शुद्धान सोसे की भयाण एकांत तोच धुंद गंध आला मनुज भक्षिण्या चला मनुज भक्षिण्या चला काय कळाही अरण्यातुनी काय कळाही अरण्यातुनी धावी मेघ काळा धावी मेघ काळा खेचुनी मुनिवर रमा सांगे खेचुनी मुनिवर रमा सांगे तीर काढ बाळा तोच धुंद गंध आला मनुज भक्षिण्या चला मनुज भक्षिण्या चला छातीत घेऊनी तीर राक्षसी छातीत घेऊनी तीर राक्षसी भूमीवर कोसळली भूमीवर कोसळली प्रपात लोटुनी रक्ताचे प्रपात लोटुनी रक्ताचे प्राण ज्योत मालवली नमस्कार, मी अनिता गोखले आणि SKVची स्टुडंट. आमच्या गुरु गीतांजली मॅडमनी माझ्याकडून जे म्हणजे मला शब्दात वर्णन नाही करता येणार, पण खूप प्रॅक्टिस करून घेतली आणि जसं बाबूजींचं गीत रामायण अजरामर झालं तसंच मॅडमनी ज्या चालींना म्हणजे ज्या चाली दिल्या आहेत गाण्यांना, तर तेही माझी अशी प्रार्थना आहे की तेही अजरामर होवो, अनेक लोकांनी ते बघावं ऐकावं आणि आमचा इनर व्हॉईस जो चॅनल आहे त्याला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. पुढील गाण्याचं शीर्षक आहे सीता स्वयंवर. सीता स्वयंवर ही रामायणातील एक महत्त्वाची कथा आहे. मिथिला नगरीचे राजा जनक यांनी सीतामाईकरता स्वयंवराचे आयोजन केले होते. त्यांनी अशी अट ठेवली होती की जो कोणी भगवान शिवाचे जड धनुष्य उचलून दाखवेल त्याच्याशीच सीतामाईचा विवाह होईल. या स्वयंवराकरता अनेक पराक्रमी राजे आले होते, परंतु शिवाचे धनुष्य जड असल्यामुळे कोणालाही त्यात यश आले नाही. ऋषी विश्वामित्र हे राम आणि लक्ष्मण
राजाच्या दरबारात उपस्थित होते. विश्वामित्रांच्या आज्ञेने रामाने धनुष्याकडे वाटचाल केली आणि अत्यंत सहजतेने एका हाताने शिवधनुष्य उचलून ताणून दाखवले आणि त्याचे 2 तुकडे झाले. त्यामुळे अर्थातच सीतामाईने प्रभू श्रीरामाला वरमाला घातली. अशा प्रकारे सीतामाई आणि श्रीराम यांचा विवाह संपन्न झाला. या प्रसंगावर आधारित अनेक गीतं आपल्याकडे आहेत. या प्रसंगावर एक नाटकही पूर्वी येऊन गेलं आहे. तर अशा या महत्त्वाच्या प्रसंगावरील पुढील गीत आपण ऐकूया. त्याचं शीर्षक आहे सीता स्वयंवर. संगीत कला विद्यालयाचे विद्यार्थी एकत्र येऊन हे समूहगीत सादर करणार आहेत. वरमाला घेऊनी हाती जनकाची जानकी उभी. वरमाला घेऊनी हाती जनकाची जानकी उभी. सलज्ज देवी दिव्य पाहण्या, सलज्ज देवी दिव्य पाहण्या, स्वर्ण मंडळी सज्जन भी. वरमाला घेऊनी हाती जनकाची जानकी उभी. स्वयंवर होते आदिशक्तीचे, पणही होता खडकारी, पणही होता खडकारी. सत्यांच्या ती शिवधनुष्या, सत्यांच्या ती शिवधनुष्या, कार्यच किती रे दुष्करी. वरमाला घेऊनी हाती जनकाची जानकी उभी. वीर पाहतो गोड उठला, फुगला बेडूक गर्वाने, फुगला बेडूक गर्वाने. आले चिनाते जागचे परी, आले चिनाते जागचे परी, जाऊन बसला शर्मेने. वरमाला घेऊनी हाती जनकाची जानकी उभी. एका मागून एक ते आले, कामुक अंतरी पहारे, कामुक अंतरी पहारे. गर्वही हरला तापही सरला, गर्वही हरला तापही सरला, आनंदे सीतापुरी. वरमाला घेऊनी हाती जनकाची जानकी उभी. विश्वामित्री राग खुणविले, देवही पाहू लागले, देवही पाहू लागले. सत्यांच्या परिलाविताची ते, सत्यांच्या परिलाविताची ते, कडाड कडकड भंगले. वरमाला घेऊनी हाती जनकाची जानकी उभी. सलज्ज सीता, सुंदर सीता, हर्ष भरीत जाहली, हर्ष भरीत जाहली. राम जीवनी रंगली सीता, राम जीवनी रंगली सीता, वरमाला घातली, वरमाला घातली, वरमाला घातली. पुढील गाण्याचं शीर्षक आहे कोपभवन दुष्ट मंथरा. वाल्मिकींच्या रामायणात मंथरा नावाची कपटी महिला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. कारण तिच्यामुळेच प्रभू श्रीरामांना 14 वर्ष वनवास भोगावा लागला. तर अशी आख्यायिका आहे की लग्नानंतर पाठराखीण म्हणून कैकेयीची मंथरा दासी तिच्यासोबत आली होती आणि श्रीरामाचा राज्याभिषेक
करणार आहेत ही बातमी कळताच मंथरेने कैकेयीच्या मनात विष कालवले आणि तुझ्याकडे 2 वर आहेत, त्याचा उपयोग करून तुझा पुत्र भरत याला राजा करूया आणि रामाला वनवासात पाठवूया, नाहीतर भरताला दास आणि तुला दासी म्हणून जगावं लागेल, असं सांगून तिने कैकेयीचे कान भरले. राणी कैकेयी हिनेसुद्धा विचार न करता दशरथ राजाकडून रामाला वनवासात पाठवणे आणि भरताला राज्य प्रदान करणे अशी मागणी केली आणि हे 2 वर उपयोगात आणले. तर ऐकूया या महत्त्वाच्या प्रसंगावर पुढील गाणं. शीर्षक आहे कोपभवन दुष्ट मंथरा आणि गायिका आहेत श्रीमती वृंदा जांभेकर. काष्टमंथरा दुष्टमंथरा, काष्टमंथरा दुष्टमंथरा, गोष्ट करीती झाली, गोष्ट करीती झाली, मनी येऊनी कानीचे विष, मनी येऊनी कानीचे विष, कैकेयी सुसाटली. काष्टमंथरा दुष्टमंथरा. कोपभवना जाऊनी बसता, कोपभवना जाऊनी बसता, म्हणे मागेन वरते 2 आता, म्हणे मागेन वरते 2 आता, राजावरी ऋण माझे, राजावरी ऋण माझे, फेड झड करीते तत्वता. काष्टमंथरा दुष्टमंथरा. विनविराजा परोपरीने, विनविराजा परोपरीने, योग्य रामत परंपरेने, योग्य रामत परंपरेने, भरतही माझा बरोबरीने, भरतही माझा बरोबरीने, कुणी ग तुझला नादावली. काष्टमंथरा दुष्टमंथरा. मूर्छा येऊनी राजा पडला, मूर्छा येऊनी राजा पडला, परितमान त्याची राणीला, परितमान त्याची राणीला, काय म्हणावे दैवगतीला, काय म्हणावे दैवगतीला, राम वियोगी ठिणगी पडली. काष्टमंथरा दुष्टमंथरा. काष्टमंथरा दुष्टमंथरा. गोष्ट करीती झाली, गोष्ट करीती झाली, मनी येऊनी कानीचे विष, मनी येऊनी कानीचे विष, कैकेयी सुसाटली. काष्टमंथरा दुष्टमंथरा. पुढील गाण्याचं शीर्षक आहे वचन. राजा दशरथ वृद्ध झाला होता आणि त्यामुळे अयोध्येच्या भविष्यासाठी श्रीराम यांना युवराज पदावर बसवून त्याचा राज्याभिषेक करावा असं ठरलं होतं. परंतु दासी मंथरा हिने
राणी कैकेयी हिला भडकवले आणि श्रीराम यांच्याऐवजी भरत याला राज्य मिळाले पाहिजे असा हट्ट धरून राणी कैकेयीच्या मनात विष कालवलं. माता कैकेयीच्या 2 वरांमुळे रामाला अयोध्येचं राज्य सोडून 14 वर्षाचा वनवास पत्करावा लागला हे सगळ्यांना ठाऊकच आहे. या घटनेमुळे राजा दशरथ मानसिकरित्या खचतो, तो अत्यंत व्याकुळ होतो. पण वचनबद्ध असल्याने असहाय्य होऊन राणी कैकेयीचे वर नाईलाजाने मान्य करतो आणि दुःखी अंतःकरणाने रामाला वनवासात पाठवण्यासाठी राजी होतो. यामुळे संपूर्ण अयोध्या शोकसागरात बुडते. परंतु श्रीराम सर्वांना धीर देतात आणि वनवास हे पितृवचन पालन करण्याची सुवर्णसंधी आहे, त्यामुळे मी लवकरच परत येईन असे अयोध्यानगरीतील जनतेला समजावण्याचा प्रयत्न करतात. श्रीरामाच्या वनवासातील प्रत्येक पाऊल हे भक्ती, त्याग आणि धर्मनिष्ठेचा संदेश देतं. तर या प्रसंगावर आधारित ऐकूया पुढलं गाणं, ज्याचं शीर्षक आहे वचन आणि गायक आहेत श्री प्रशांत सावंत. हा गेलो हा आलो मग, हा गेलो हा आलो मग, कशास चिंता करीता, कशास चिंता करीता, सहजपणे हा करून येतो, सहजपणे हा करून येतो, वचनाची सिद्धता, वचनाची सिद्धता. हा गेलो हा आलो मग, भाग्याची माझे फळ फळले की, भाग्याची माझे फळ फळले की, सुवर्ण संधी आली, सुवर्ण संधी आली. तातांची सेवा करण्यासी, तातांची सेवा करण्यासी, कुणी ही माझी कष्टाली, कुणी ही माझी कष्टली. हा गेलो हा आलो मग, आवरुनी घ्या शोक भावना, आवरुनी घ्या शोक भावना, की नको मनी वेदना, की नको मनी वेदना. खेद कशाचा खंत कशाची, खेद कशाचा खंत कशाची, आपतही सारे जवळीना, आपतही सारे जवळीना. हा गेलो हा आलो मग, आजची गेलो उद्याची आलो, आजची गेलो उद्याची आलो. सर 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 काळ सरेल, सर 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 काळ सरेल.
मीच कशाला राज्यासनिया, मीच कशाला राज्यासनिया, भरतही माझा राज करेल, भरतही माझा राज करेल, भरतही माझा राज करेल, भरतही माझा राज करेल. नमस्कार, मी प्रशांत सावंत. SKVमध्ये गेले कित्येक वर्ष मी गात आलो आहे. ती गाणी कशी बॉलिवूड सॉंग्स, भावगीतं वगैरे, पण ही जी गाणी आता आम्ही गातो आहोत, रामायण गीतमाला, ती वेगळ्याच प्रकारची आहेत, जी मॅडमनी स्वतः कंपोज केलेली आहेत. आणि जे गाणं माझ्या वाटेला आलेलं आहे ते मॅडमनी जे दिलं आहे त्याची चाल खूप कठीण होती, पण ती मॅडमनी इतकी चोख आमच्याकडनं प्रॅक्टिस करून बसवून घेतली, तर त्या गाण्याला तुम्ही नक्कीच दाद द्याल. आणि ह्या गाण्याला मला मॅडमनी निवडलं आणि हे गाणं तुम्हाला नक्कीच आवडेल ही अपेक्षा मी ठेवतो. इनर व्हॉईस चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. पुढील गाण्याचं शीर्षक आहे घोर पापिणी. अयोध्येचा राजा दशरथ यांच्या 3 पत्नींपैकी एका पत्नीचं नाव राणी कैकेयी होतं. कैकेयी राणीला दशरथापासून भरत नावाचा पुत्र झाला. भरतास अयोध्येचे राज्य मिळावे या हेतूने तिने आपला सावत्र मुलगा राम यास वनवासात धाडण्याची गळ दशरथाला घातली. कैकेयीला आधी दिलेल्या वरांच्या पूर्ततेसाठी दशरथाला कैकेयीची मागणी मान्य करावीच लागली. आधी कैकेयीच्या मनात असा विचार नव्हता, परंतु दासी मंथरा हिने कैकेयीचा बुद्धिभेद करून तिच्यामध्ये भीती निर्माण केली की जर श्रीराम यांचा राज्याभिषेक झाला तर तुला दासी होऊन राहावं लागेल. हे सर्व ऐकल्यावर कैकेयीची बुद्धी भ्रष्ट झाली आणि तिने रामाला वनवासात धाडण्याकरता राजा दशरथ ह्याला प्रवृत्त केलं. ह्या घटनेमुळे जनमानसात कैकेयीची प्रतिमा एक दुष्ट आई अशी झाली होती, कारण आपल्या मुलाच्या कल्याणासाठी तिने श्रीराम यांना तब्बल 14 वर्ष वनवासात पाठवण्याचा हट्ट धरला. तर ह्या घटनेवर आणि कैकेयी राणीवर आधारित पुढील गाणे आपण ऐकूया. शीर्षक आहे घोर पापिणी आणि गायिका आहेत अनिता गोखले आणि किरण खानविलकर. माता कसली घोर पापिणी, माता कसली घोर पापिणी, नरभक्षक राक्षसी हो पती खाऊनी तृप्त न झाली, पती खाऊनी तृप्त न झाली, पुत्राही खासी हो पुत्राही खासी हो पुत्राही खासी.
नमस्कार, मी किरण खानविलकर. मी आमच्या SKVची स्टुडंट आहे आणि गेले 3-4 महिने झाले मी आलेली आहे. मॅडमने मला ह्या रामायण गीतमालेबद्दल संधी दिली. त्यांचा खरंच खूप मोठेपणा आहे. म्हणजे मला तर अजून एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, काही नाही आहे, तरी पण त्याने माझ्यावरती मेहनत घेतली आणि माझ्यासारख्याला पण घडवता येत ह्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि मी खरंच त्यांचे शतशः नमस्कार करते. त्यांना मला खूप त्यांनी संधी दिली आणि माझ्याबरोबर जे माझा ग्रुप आहे त्यांनी पण खूप मेहनत घेतली आहे या गाण्यासाठी. खूप छान छान चाली आहेत या गाण्याला. तर तुम्ही जरूर बघा, जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा इनर व्हॉईसला. पुढील गाण्याचं शीर्षक आहे भरत सांत्वन. श्रीराम जेव्हा वनवासात निघाले तेव्हा भरत अयोध्येत नव्हता, पण परतल्यानंतर जेव्हा त्याला ही बातमी समजली तेव्हा भरताला प्रचंड दुःख आणि पश्चात्ताप झाला. भरताचे श्रीरामावर अर्थातच प्रेम होते आणि आपल्या लाडक्या थोरल्या भावाला राज्याभिषेकऐवजी 14 वर्ष वनवासात जावे लागले आणि त्याकरता मी आणि माझी आई कारणीभूत आहोत असा ग्रह भरताने करून घेतला. त्याचा परिणाम म्हणजे भरताने अयोध्येचे राज्य स्वीकारण्यास नकार दिला. रामाच्या अनुपस्थितीत राज्यपद भोगणे हे अतिशय चुकीचे आहे असा ग्रह भरताने करून घेतला. त्याने स्वतःला दोषी मानलं आणि तो श्रीरामांना अयोध्येत परत आणण्यासाठी वनात गेला. परंतु कर्तव्य कठोर श्रीरामाने त्याला पितृवचन पाळण्याची अनुज्ञा दिली आणि मग हे दुःख व्यक्त करण्यासाठी भरताने अयोध्येत न राहता नंदीग्राम येथे राहून रामाप्रमाणे तपस्वी म्हणून जीवन जगण्याचा निर्णय घेतला. पण शेवटी लोकाग्रहास्तव भारताने श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्यांचा प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार पाहिला. तर या प्रसंगावर आधारित पुढील गाणं आपण ऐकणार आहोत. त्याचं शीर्षक आहे भरत सांत्वन आणि संगीत कला विद्यालयाचे श्री जयंत गोखले हे गाणं म्हणणार आहेत. दैवगती ही गुणान चुकली, दैवगती ही गुणान चुकली, भली भली ती राजा मुकली, भली भली ती राजा मुकली, मी तर पामर बंधू भरता, मी तर पामर बंधू भरता, आवर शोका सावर आता, आवर शोका सावर आता, दैवगती गुणान चुकली. कर्माचा गती असती गहना, कर्माचा गती असती गहना, ब्रह्मालाही दैव चुकेना, ब्रह्मालाही दैव चुकेना, सम्राटाना आणि मुनीना, सम्राटाना आणि मुनीना, दैवगती ही भारी ठरली, दैवगती ही गुणान चुकली. रावजीचा रंग उद्याचा, रावजीचा रंग उद्याचा, जीवन सारे शोध सुखाचा, जीवन सारे शोध सुखाचा, मृगजळाचा भास हिसाचा, मृगजळाचा भास हिसाचा, तहान कोणी भीषमविली, दैवगती ही गुणान चुकली.
कोण बंधू राम भरता, कोण बंधू राम भरता, वचनासाठी करी सिद्धता, वचनासाठी करी सिद्धता, वचनची जीवन वचन मरण दे, वचनची जीवन वचन मरण दे, जाण जाण रे आता भरता, दैवगती ही गुणान चुकली. नको करू हा शोक फुकाचा, नको करू हा शोक फुकाचा, त्यागुणी जा खेद मनीचा, त्यागुणी जा खेद मनीचा, वचन पालनी मार्ग सुखाचा, वचन पालनी मार्ग सुखाचा, शांती भेटी आता भरली, दैवगती ही गुणान चुकली, फली फली ती राजा मुकली, फली फली ती राजा मुकली, मी तर पामर बंधू भरता, मी तर पामर बंधू भरता, आवर शोका सावर आता, आवर शोका सावर आता, दैवगती ही गुणान चुकली, दैवगती ही गुणान चुकली. सर्वांना सप्रेम नमस्कार. मी जयंत गोखले. मी SKVमध्ये तर तसा खूप नवीन आहे, पण हे रामायण कथा संबंधित अशा काही नवीन रचना आणि आपल्याला स्वतः काहीतरी नवीन गायला मिळावं हीच एक मोठी खूप छान कल्पना आहे. आत्तापर्यंत गीतरामायण आपण ऐकतो आहे, पण हे काहीतरी नवीन गीतरामायण, काहीतरी नवीन शब्दातलं आणि नवीन चाली दिलेल्या आमच्या मॅडमने दिलेल्या आहेत त्या चाली, आणि त्यातल्या अशा खूप चांगल्या चांगल्या ज्या अशा गेय रचना आहेत त्या मला खूप आवडल्या गायच्या, आणि त्या मी 1-2 त्यातल्या गाण्याचा आत्ता प्रयत्न केलेला आहे. तर सर्वांनीच आत्ताच रामनवमीला ही सगळी सिरीज आत्ता लॉन्च झालेली आहे, तर सर्वांनी ह्याचा लाभ घ्या. खूप सगळ्यांनी छान ऐका. सर्वांनी या चॅनलला, इनर व्हॉइस या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा सगळ्यांसाठी. तर धन्यवाद. पुढील गाण्याचं शीर्षक आहे राम विलाप. रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर जेव्हा प्रभू श्रीराम व लक्ष्मण त्यांच्या कुटीत परतले आणि सीता शोधार्थ ते सगळीकडे दुःखी कष्टी होऊन फिरू लागले, या घटनेवर आधारित ऐकूया पुढील गाणं. शीर्षक आहे राम विलाप आणि गायक आहेत संगीत कला विद्यालयाचे श्री जयंत गोखले. रामायण गीत मालिकेतील हे शेवटचं गाणं असून ही सर्व गीते कवी सुधाकर कौशिक यांनी लिहिली असून संगीत दिलं आहे संगीत कला विद्यालयाच्या गुरुमाऊली श्रीमती गीतांजली कोटेन मॅडम यांनी. तर ऐकूया राम विलाप. परत ये सीते परत ये ना, परत ये सीते परत ये ना, परतु कसा मी असा हे कला, परतु कसा मी असा हे कला, परत ये सीते परत ये ना, परत ये सीते.
होती सीता माझी, इथेच होती सीता माझी, गेली कुठे ती सती, गेली कुठे ती सती, क्षणोक्षणी की भास होती मज, क्षणोक्षणी की भास होती मज, कसली दैवगती, कसली दैवगती, परत येना परत ये सीते. कुठे ना शोधिली ती, कुठे ना शोधिली ती, नाही तयाची गणती, नाही तयाची गणती, आसपास होती कधी ती, आसपास होती कधी ती, आता कुठे ना दिसती, आता कुठे ना दिसती, परत येना परत ये सीते. कुठे ती लुप्त झाली, कुठे ती लुप्त झाली, का भूमीने गिळली, का भूमीने गिळली, उडाली का आकाशी ती, उडाली का आकाशी ती, का कोणी भक्षिली, का कोणी भक्षिली, परत येना परत ये सीते. सोडू काय हे प्राण, सोडू काय हे प्राण, तुझ्या विना निष्प्राण, तुझ्या विना निष्प्राण, झाले तरी हे काय तुझे ते, झाले तरी हे काय तुझे ते, कळू दे एक क्षण, कळू दे एक क्षण, परत येना परत ये सीते, परत येना परतू कसा मी असा हे कला, परतू कसा मी असा हे कला, परत ये सीते, परत येना परत ये सीते, परत येना. आमची ही रामायण गीतमाला जे आमचे मायबाप प्रेक्षकांनी बघितली त्यांचे मी खूप धन्यवाद मानते. आणि आपण आपल्या ह्या रामायण गीतमालाबद्दलच्या ज्या योग्य प्रतिक्रिया वाटतात त्या आपण जरूर द्याव्यात. आणि
मेन म्हणजे यूट्यूबने आम्हाला ही चॅनलने हा प्लॅटफॉर्म दिला, त्याच्याबद्दल यूट्यूबचे पण आभार मानते. आता इथेच मी रामायण गीतमाला हा आपला कार्यक्रम समाप्त होत आहे असं जाहीर करते.